This is सांडा नंबर 54. डोंट ट्राय माय बॉय, डोंट ट्राय. चमकराजी मध्ये साधं काम नाही. मसल आणि सांडा याच्या मधला वांडा मिटवायचा म्हणजे पायाचा रंधा फिरवायलाच पाहिजे. ह्यो असा बेंग उलटा नाव उलट चमक निघाली असेल. एवढ्या लवकर कशी निघाल? अजून थर्ड अटॅक आहे. नाव दिस इज एंड. पायवर करा. काय झालं? शॉक लागला. शॉक विशेष शॉक नो. तो लागला. थांबा पाय असा ठेवा. अरे तेल कुठे गेले? तेलाची काय झालं? तुमचं काय झालं नाही, माझंच झालंय. दिस इज तेल ऑफ सांडा. म्हणजे काय? सांड्याचं तेल मांड्या करता पॉवरफुल, एक्स्ट्रा स्ट्रॉंग. आज सोडतो, उद्या इफेक्ट बघा. कपडे खराब होते हो, ते घाता का जरा. थांबा. वळू नका. तेल सांगतंय. अहो सांडलं गिरून जाईल ते. डोंट टॉक इन मिडल. तेल सांगतंय. मध्ये मध्ये बोलायचं नाही, त्यामुळे लक्ष लागतं. देवाचं नाव घेत आहे. देवाचं नाव घ्यायलाच पाहिजे. हो आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फुक. हळूहळू काम म्हणजे काम. चमक उतरली पाहिजे नको. थोडा वेळ. एक डाऊट आहे, विचारू का? यू नो वाईफ, नो बाल, नो बच्चा, नो डॉटर, देन हाऊ युअर फादर? अरे मुला, ती एक पदवी आहे. पदवी? इट मीन्स यू आर अनमॅरिड बॅचलर. म्हणजे बिनहत्तर लग्नाचा. मराठी शब्द आठवत नाही हो. अबाउट मध्ये त्या बाजूने यावं. काय फादर, तुमच्या याच्या कामात मी 4 गिरायक पटवले असते. फादर, युअर बॉडी इज सुंदर. जस्ट लाईक वुमन. आय लाईक. व्हेरी गुड लाईक. फादर, देर इज चक्क होल इन युअर इयर. कानाला भोक. हे बघा. अरे त्याचं काय झालं, लहानपणी शाळेत जाताना कॉलरचं बटन तुटलं. ते शिवताना चुकून सुई कानात गेली. निडल इन द होल. तरी म्हणलं कानाला तुमच्या भोग असणं शक्य नाही हो, त्यामुळे माझी गडबड झाली. हाऊ मेनी होल्स ऑन युअर बॉडी? इकडे बी भोग आहे. हे बघा, डोळे फिरवा. हे बघा, दिसलं का? अरे बोला, एका कानाला भूक होत, त्यामुळं तोल जायला लागला. म्हणून तोल सावरण्यासाठी दुसऱ्या कानाला भोग पाडून घेतलं. फॉर द बॅलेन्सिंग पर्पज. किती मौज दिसे ही पहातरी, हे विमान फिरते अदातरी. झालं का नाही तुमचा? हो झालंय का? चाललंय. तो गोप्या पैसे वसुलीला येईल. त्याला म्हणजे गंगावलं देणार आहात तर तुमची फाटकी धोतर. अगं अगं अगं, पण तू त्या गोप्याच्या दुकानातून एवढा माल उधार आणतेच कशाला? आपल्याला 9 पोरं आहेत. अरे हो, विसरलोच. कुठे गेली सगळी? एकही दिसत नाहीये घरात. सिनेमाला गेले. सिनेमाला? सगळी एकदम गेली? बापरे, म्हणजे 9 दुने 24 रुपये पाण्यात गेले. शाळा एक तर वेळेवर पगार देत नाही आणि त्याच्या काट्याला सिनेमा सुचतोय. 4 शिकवणे करा म्हटलं तर तुमचं इंग्रजी आणि गणित दोन्ही कच्च. असू दे असू दे, शाळेत ती पोरं म्हणतातच. आता तूच तेवढी बोलायची बाकी राहिली होती. एवढी कुठली? 135 रुपये 12 आणि 10 नाही पैसे बाकी आहे. आणि नानाने सांगितलंय वसूल केले नाही तर तंगड जोडून टाकेल. गोप्या, तुझ्या तंगडीची मला दया येते रे, पण तेवढे पैसेच नाहीत माझ्यावर तुला द्यायला. मला वाटलंच मास्तर तुम्ही असं काहीतरी सांगणार. त्याच्यावर मी एक तोडगा काढलाय. तोडगा? कुठला? व्हॉट इज युजलेस थिंग इन युअर होम? म्हणजे तुमच्या घरात टाकाऊ वस्तू काय? टाकाऊ? ही काय? ही काय रे? ही काय?
ती मास्तरीनबाई टाकाऊ नाही मास्तर नाही मी खाट खाट म्हणतो मी तुला हे बघ. चालत चालत बरं काय जॉर्जी मडकी किडूक मिडूक तांबा पितळ आमच्या दुकानात उधार माल घेताना हसता आता पैसे अर्थ काय बाप आम्हाला जोडीने मारतो तो मास्तर बी त्यातलाच त्याला म्हणलं उधार तरी दे आणि टाकाऊ मार तरी दे त्याने हे सगळं दिले तुझ्याकडे काय बोल लवकर हे सगळं तुझ्यासाठी तयारच ठेवलंय. तयारी ठेवलंस काय अरे शाबास तू मास्तर पेक्षा हुशार सुसा तर ठेव तिथं जॉनी वॉलकर. अरे बा हे अर्ध राहिले बघ असू दे आमच्या बापाला होईल. चल उचलू लाग अजून 10 घरं फिरायचे तुम्हाला काय सावकाश सावकाश किमती माल आहे पडल बघ. कार बाबाचा माल जिराचा कोळंबले. एक मिनिट दिस इज लास्ट एंड ऑफ चमक अटॅक म्हणजे हा चमकीचा शेवटचा एंड लावू दे. थुका थुका लावल्याशिवाय काम होत नाही थुका लावलंच पाहिजे. आता 5 महिन्यात लाट मारीन बॅलन्स ठेवायचा. 1 2 3 बेस्ट बेस्ट बेस्ट. तू काय बी म्हणतो तुझा पाय आहे म्हणून गाव आहे बघ तुझ्या पायात जादूच आहे बघ. जादू माझी पहिल्यांनी पाय झाला आणि मागून मी झालो. मग आय एम ओनली पायल इन द होल वर्ल्ड. तुझी म्हणजे ह्या अख्ख्या गावात मी एकटा पायाळू माणूस आहे. हा चल पैसे काढ. चल जाऊ दे मला 4 गिऱ्हाईक बघू दे. पैसे बरोबर 2 रुपये. दोन नाही अजून 3 दे. 5 रुपये दर वाढला. 5 जास्त होतात रे. जास्त कसा पेपर वाचतो का नाही त्या मुंबईत रोजच्या रोज दर वाढतात आणि तुझ्या दुकानात अजून 50 पैशात दाढीनी केस. मग काय काय करू म्हणजे आपल्या गावाचं नाव जर पेपरात यायचं असेल तर दर वाढ झालीच पाहिजे. उद्यापासून बोर्ड लाव दाढी 2 रुपये आणि केस रुपये 3. हे बी नुसत्या डोक्याचं. अरे होय पण गिराक तेवढे देणार नाहीत की. त्यांचा बाप देईन 1000 घेऊ आणि एवढं करून नाही दिलं दुकान बंद कर आणि लाल झेंडा दारात लाव. लाल झेंडे की जय. बरस 10 दुकानं बंद केली कालपासून. मग तू असं करणार माझा ऐक आजपासून कशाला आतापासूनच दर वाढव. ह्याच्याकडून 5 रुपये घे. 5 रुपये काय 5 रुपये घ्या आम्हाला परवडायला नको का. परवडायला त्या नायकीच्या माडीवर जाऊन 50 रुपये एका टायमाला खर्च करताय आणि त्याशिवाय तुमची जी बिन पायाने करते आणि हा बिचारा मला परवडायला उद्यापासून त्या नारंगीला गावात फिरायचीच बंद करतो आणि मग बघतो त्या मायला मी तिच्या शेठजी आलो होती शेठ. अरे वा 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 नारंगी तू 2 डबं पाहिजे होतं गोड्या त्याला तर पैसे नाही मिळायचं बरं का. फुकट घेणार असाल तर द्या. देते की अगं फुकटची वस्तू अशी संध्या समक्ष कशी द्यायची. हात येते हात कोण नाहीये येते की एवढी का घाई करता. असू दे